विकासजी पाठाऱ्यांच्याकडून 100 पुत्र मिळाले आहे. लाख लाख धन्यवाद. प्लॅटिंग घ्या म्हटलं. चला चला भाऊ. हा बस बस. काय सांगू तुम्हाला, सामाजिक अशी गोष्ट असते की समाजामध्ये घडलेल्या रूढी परंपरा आपल्याला या आठवण करून द्यायच्या असतात. आठवण करून अशासाठी द्यायचे असतात की त्या परंपरा मोडल्या पाहिजे आणि लोक आनंदाने एकोप्याने एकमेकाला समजून एकमेकांच्या फिलिंग्स जाणून एका कुटुंबात असे बंधू भाव राहिले पाहिजे. अशा प्रकारचे एक सुंदर प्लॉटिंग आहे. ऐका, मी एक सर्वसाधारण व्यापारी, माझा खेळणीचा धंदा मंडळामध्ये आता खेळण्या विकतो आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. गोष्ट अशी झाली दादा, लहानपणी आमचे आई वडील मरण पावले. त्यामध्ये मी थोडासा चांगला मोठा होतो. समजा आता 20 वर्षाचा मी होतो, पण माझा भाऊ अगदी छोटा होता. आई मरण पावली, बाबा तर पहिले मरण पावले. मग आता त्या लहान भावाला सांभाळण्यासाठी माझे मोठे हाल होते. तर तुमच्यासारख्या शहाण्या माणसाने मला सांगितलं की संजू भाऊ, अरे दादा तू लग्न करून घे. जर बिचारी माऊली आली तर त्या तुझ्या लहानच्या भावाचा सांभाळ करल आणि तुझा धंदा पण चालेल. आणि खरोखर दैव योगाने अशी सुंदर गोष्ट घडली की मला माझी पत्नी एवढी सुंदर भेटली तर तिने स्वतःच्या लेकराला असं कधी केलं नसतं. असं सुंदर माझ्या भावाचं संगोपन केलं, त्याला तोंडचा खात दिला, त्याचे कपडे बदल, आंघोळी केली, त्याला लहानाचं मोठं केलं. तो आता मोठा झाला, हा 12 वर्षाचा झाला आणि तो शाळेमध्ये जायला लागला. पण तो माझा भाऊ माझ्या पत्नीला आईच म्हणायचा, कधी त्याला वहिनी म्हटलं नाही. कारण वहिनीचा अर्थ काय होते हे त्याला माहित नाही, तो वहिनीच म्हणायचा. अशा प्रकारची एक प्लॉटिंग आहे. पहा पुढे काय होते. खूप मोठा धंदा झाला, 50,000 रुपयाची विक्री झाली. आता खूप आनंद झाला. आता घराकडे जातो आणि हे 50,000 रुपये तर एवढा मोठा करोडोचा नफा असल्यासारखी गोष्ट वाटते. तर हे माझ्या पत्नीला सांगतो आणि आजच्या दिवस घरी थांबावं म्हणतो. उद्या काही मंडळी नाही, पण उद्या मला नागपूरला जाऊन माल आणायचा आहे. तर हे पैसे घरी देतो, घरी दाखवून देतो, माझ्या भावाची भेट घेतो, माझ्या पत्नीची भेट घेतो. पहा पुढे काय होते. हा 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 हा
मुसाफिर है हम तो चले जा रहे हैं मुसाफिर है हम तो चले जा रहे हैं बड़ा ही सुहाना बदलता सफर है मुसाफिर है हम तो चले जा रहे हैं बड़ा ही सुहाना बदलता सफर है पता पूछते इतना पता है पता पूछते हो इतना पता है हमारा ठिकाना गुलाबी नगर है पता पूछते हो इतना पता है हमारा ठिकाना गुलाबी नगर है मुसाफिर हम लोग मुसाफिर है हम तो चला घरी आलो आता माझी भक्ती वाट पाहत असेल कारण मंडळी संपलेली आहे आज रात्री येणार होते असा तिला आनंद होईल नाही का चला आपण घरी गेलो आता भक्तीला आवाज येतो कार भारणे वाहणारी कार भारणे ग हो, हो, हो. महादेला हाते नारी रविना 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 कार भारी प्राणनाथा माय मी तुमची सती तुम्ही माझ्या पतीवा काळ्या गजरुतले मोठी राया कशाला मारला आता मी आला तर तुला आनंद झाला हो असेल तुम्ही आला हा. आणि माझ्या मनाला हो. चैनच पडेना बरोबर आहे. किती आनंद वाटले हो माझ्या मनाला बापरे काय सांगू मी? आपला घरी म्हणजे धन्याची नकाड्या बन्याची घरी धन्याची नकाड्या बन्याची पहिले विचार नाही करस पोतबाई सन्मानाची गळ्यात पोतबाई सन्मानाची गळ्यात आओ साऱ्या जगाचं वैभव माझ्या डोंगराच्या पिढ्यात साऱ्या जगाचं वैभव माझ्या
दुसरं काही आपल्याला वैभव मिळणार नाही. नाही हो की नाही? अहो ते लाविला जोत नाही या दिव्याच्या माती, क्या बात आहे. ते लाविला जोत नाही या दिव्याच्या मातीला, हा. अहो कसल्या विना किंमत नाही या भूमीवरच्या मातीला, क्या बात आहे. व खासल्या विना तेज नाही या तलवारीच्या पहाडीला, अहो मनावा तुझोबा नाही तुला प्रश्न नाही विचारायला. बरोबर आहे ना? सही बात आहे. पण तुला महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, कोणती? तुझ्यासाठी मी काही आणलं ना, मला आठवण नाही राहिली. काही हरकत नाही. हा मग काही नाही आणलो, पण माहित आहे का, आपला धंदा खूप भारी झाला, महाके लाळाचे लाडके नारी मग खूप धंदा भारी झाला म्हणजे खूप चालतोय का? 50,000 हो. 50,000 झाले. अहो, माझ्याकडे थोडे शिल्लक द्या ना. एवढे 50,000 रुपये झाले आपल्या महालाचे नारी, आणि कुटुंबाचा सर्व भार तुझ्यावरी बरोबर. मालाचे 50,000 रुपये झाले नाही, माझ्या कुटुंबाचा भार तुझ्यावरी. अरे सोबली तू माझी अर्धांगिनी खरी व माझे नारी, माझे नारी सांगतो, माझे नारी सांगतो. माझे नारी सांगतो तुला, माझे नारी सांगतो. लहानपणी मेले माझे आई बाप, होय, होय. लहानपणी मेले माझे आई बाप, आणि घडले बापा कुटुंबाचा बाप. होय. खरी नार सोबली मला तुझ नाती रापव, हा. माझे नारी व नारी, माझे नारी सांगतो तुला, माझे नारी व नारी, माझे नारी सांगतो तुला. माझे नारी व नारी, माझे नारी सांगतो तुला, माझे नारी व नारी, माझे नारी सांगतो तुला. काय म्हणतो, काय म्हणता? हा बंडू कुठे गेला बापला? बंधू असेल ना घरामध्ये. मी काय म्हणतो, हा. आता स्वयंपाक पाणी कर, हो. पैसे आहेत तुझ्याकडे हो. 50,000, बरं. ते राहू दे. हा. तुझ्यावर असेल का माझ्याकडे असेल का? हो ना, आता तू माझी चाबीस आहे, काय मला टेन्शन नाही. नाही तर कारण काय? तू खर्च करणार तूच आहे, आणि त्याचं काय म्हणतो आपण, काट कसं करणार तूच आहे, हो ना. नाही का? हा. तुम्ही असं करतो, काय? तो कुठे गेला असं तर त्याने जेवण आणतो, आणि आपण मस्त जेवण करू. ठीक आहे ना. आणि उद्या नागपूरला जायचं आहे हे नारी सांगायचं का? परवाची मंडळी आहे कोटुंबाची, तिकडची आमच्या इलाक्यातली, आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात, हा, तर त्या मंडळीकडे जायचं. हो का? समजा उद्या 60-70 हजार झाले तर हो, बरोबर आहे. नाही का? पैशाचे 2 पैसे व्हायलाच पाहिजे. हो. आपला उदरनिर्वाह कशामुळे होणार? पण हे बघा, आता तुझं हे बघ, आम्हाला माहितच आहे काय होतं. हे बघा. हा अहो, तुम्ही घरी नसलात हा, ना, हा, हा, हा. तसं मनाला फेमस पडेल ना. बाबा गोष्ट तुझी बरोबर आहे, पण आपल्या पोटासाठी करावं नाही लागेल का? बरोबर आहे म्हणा. पोटासाठी तर करावंच लागेल. हा, या गोष्टी उद्या तुला समजावू शकतो. आता फक्त स्वयंपाक करून ठेव, मी त्याला बोलावून येतो. ठीक आहे. आणि दोघे भाऊ जेवून आजचे दिवस झोपून जाऊन उद्या सकाळच्या गाडीने मी जाईल. ठीक आहे?
किंवा खेळायला गेला असेल. आज तर सुट्टीच आहे म्हणा, रविवार दिवस आहे, तर हा खेळत असेल. चला, त्याला भाऊ आला, त्याला पण आनंद होईल. त्याला भाऊ येतो आणि माझ्या संगतीनं जोर गाठेवर आणि उद्या मला जायचं आहे नागपूरला, कारण मंडळीचं खेळणीचं सामान सुटलेलं आहे. आणि ते सामान घेण्यासाठी मला जावं लागेल. पहा पुढे काय होते. काय सांगू बंड्या, अबे आई बाप मरण पावले तेव्हापासून मी तुझा सांभाळ केला. तुझ्या वहिनीनं आईची माया दिली रे, मायेचा पदर तुझ्या डोक्यावर ठेवला. मी बापाचं काळी तुझ्या काळजात ठेवलं, म्हणून तू लहानाचा मोठा झालास. नाही तर काय झालं असतं तुझ्या जीवाचं. चला बंडू आता कुठे गेला असं म्हणतो हा. याही चौकात नाही आहे, त्याही चौकात दिसून राहिला. समोरच्या चौकात जाऊन पाहतो. कुठे गेले हो माझे तारुणे, बंड्या काय सांगावा. आज सुट्टीचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता. मी दुसऱ्या पोरासंग मासऱ्या झोकाले चालला गेलो, मच्छ्या झोकाले. पण माझा भाऊ आला असेल आणि माझी वाट बघत असेल. माझी वहिनी म्हणजे माझी आई आहे. माझी आई म्हणजे माझी एक माझी जन्म देणारी माय आहे. माझी आई तर काहीच करणार नाही, पण नेहमी माझा भाऊ होत. पण माझा भाऊ माझ्यावर खूप लक्ष ठेवते आणि मला पाहत राहते. मला माझ्या भावाने आई बाप डोळ्याने नाही पाहिलो रे, पण मला माझ्या बाबाची माया दिली. माझ्या वहिनीने आईची माया दिली. किती त्यांचे उपकार माझ्यावरती आहे. पण माझा भाऊ
माझ्याशिवाय जेवण करत नाही. मी जरी डोळ्याला दिसलो नाही तर माझा भाऊ या चौकातून त्या चौकात जाईल, या घरून त्या घरी जाईल. माझ्या मित्राला विचार, शेजाऱ्या पाजाऱ्याला विचार, जेव्हा मी दिसणार आपल्या ताठावर मला घेऊन बसेल तेव्हाच तो माझा भाऊ जेवण करेल. म्हणजे इतकी माझ्या भावाची, माझ्या वडिला समान माझ्यावरती माया आहे. आणि ही माया मी कधीच भुलणार नाही. कारण माझ्या जरी आई वडील असते तरी मला एवढी माया त्यांनी देऊ शकले नसते. पण माझ्या वहिनीने आणि माझ्या भावाने एवढी माझ्यावरती माया दिली, भरपूर माया दिली. मी त्यांचे कधीच उपकार बोलणार नाही. कारण आई वडील तर मी डोळ्याने पाहिलेच नाही. आई वडील कसे होते, काय होते हे मी बघितलेच नाही. पण ठीक आहे, माझा भाऊ नागपूरला गेला होता आणि कदाचित होऊ शकते टाईम झाला, दिवस म्हणून राहणं होऊ शकते. माझा भाऊ येईल आणि माझ्यासाठी दांगल इकडे तिकडे घुमल आणि बंड्या मोठ्या हा कोण चालू आहे? कोणले हो बोडी झोकाले भाड्याचा वैल बेटा कोणी झोपायला गेलो तो म्हणजे नालायक कुठला. तुला हे धंदे शिकवलं का नाही? दसोपती का दिवस होता ना बोडी अबे आपलं काम नाही ते. हा? तुझा भाऊ एक प्रतिष्ठित व्यापारी आहे नाही का? होय ना. तुझा भाऊ प्रतिष्ठित व्यापारी आहे, आपला छोटासा धंदा आहे. आहे ना, कोण नाही म्हणते. असलेले पाचरा मंडळच्या बाई भाजीपाला महाग. मी म्हणतो अबे झाला का? मी शाकाहारी माणूस, मी खातो का? नाही खाल्लं खाल्लं का? नालायक तुमच्या बाळाला तुम्ही मार करून राहिल्या. हा. लहान आहे वाटतं तुम्हाला? काय केलं वाटलं? काय चुकलं त्याचं? काय म्हणतो, शाळेत नाही गेला आणि आता भिकारी गेला भावाबरोबर? बोल. लहानाचं मोठं केलं. हा. 5 बोटं लावत नाही. नाही. आणि भरभर मारून दिला तुम्ही. तिचा पाय तो चढला. माझ्या पाय चढला. मी का म्हणतो? जाऊ द्या. नको सांगा एवढे. अहो, त्याला खांद्यावर नको बसवू. ए रवीना, त्याला खांद्यावर बसवू तुला काय म्हणतो? का? हा, खांद्यावर बसवू नको. तर हातावर खांद्यावर बसवून बसवू. करायचं आहे तर. हा. पण किती त्याला काही- बसवू. किती काही बाळ मोठं झालं तरी आई बापाला लहानच लहानच असतं. झालं. पण हे चुकलात तुम्ही. म्हणजे माय बाबाच्या पोटात घराचे गुन्हे माफ. या बोधीमध्ये निर्माणी माय बाबा. आता कुठे राहते? झाला लहानपणी. संपला आता नाही. हा, तर मी काय म्हणतो? काय म्हणता? स्वयंपाक झाला का? स्वयंपाक? हो. आज स्वयंपाक झाला. हा. जेवण करा. जेवण खाऊन करून घेतो आणि मी काय म्हणतो? हा. अबे, पहिलं बरोबर ऐकून घे. तुला हे सगळं वडील त्रास द्यायचा नाही आणि मला लवकर जायचं आहे. माझी मागणी आम्ही काही करू. हो, तुम्ही काही करा, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही. किती गोजीरवाला सोनला हा, आहे. मी काय म्हणतो? माझ्या घरात गोकुळ झालं. मन आनंदानं झालं. माझ्या घरात गोकुळ झालं. मन आनंदानं झालं. जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार माझ्या सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार.
जेवण व्हायचं आहे अगं जेवण बिवण राहू दे आता. लहान साहेबाला रब बोलते हसून लहान लहान साहेबाला राणी बोलते हसून दोन घास घे खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घे खाऊन माझ्या संगती बसून लहान साहेबाला राणी बोलते हसून लहान लहान साहेबाला राणी बोलते हसून दोन घास घे खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घे खाऊन माझ्या संगती बसून दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून जेवते उठा आता मी काय म्हणतो झालं सर्व गोष्टी बरोबर झाल्या आता नका मी नागपूरला जातो. नागपूरला चालला हो नागपूरला जातो आणि याला शाळेमध्ये बरोबर पाठवतो. अहो नीट शाळेमध्ये पाठवते आणि घ्यायला पण जाते जाशील ना चिंता नका करू तुम्ही तो येते आता काय घ्यायची गरज नाही. पण मी काय म्हणतो त्याची परीक्षा जवळ आली हो हा? परीक्षा जवळ आली तर त्याला नाही का पैसे वगैरे लागले तर तू देशील बाबू वंड्या. तर मी काय म्हणतो जर तुला काही पैसे खर्चावे लागले कोणाची चोरी करू नको माझ्या सोनल्या तानुल्या रे. दादा हा मी माझ्या आई वडिलांसारखा तुमचा मान राखीन कोणाशी वाईट बोलू नको माझ्या तानुल्या बोलूल्या गा. दादा मी कोणाशी वाईट बोलणार नाही नाही ना? आई तिला आई बाई तिला बाईच म्हणली शाबास. आणि मी काय म्हणतो आईचे कामधंदे करत जातो. मी माझ्या आईच्या बरोबर काम करतो ना. हा, वहिनीचे? हा, आणि माझ्या आई ना हा. मी मानलो का नाही हो. ते लोकांना माझी आई दारू देते. देते ना तर चोराचे नाही मागून घ्यायचे. तू येतोय का नाही येत? अबे तर कोणासाठी करून राहिला मी भाड्याच्या बाईला. हो तर मी का लोकांसाठी हा, ओरडतो? मग? आईसाठी ना माझ्यासाठी हा एक गोष्ट सांगू लहान. मी एक काम करून सांगून देतो दादा. हा 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 हो 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 हो. तर मी काय म्हणतो लाल चुनरिया ओढली मैंने जब से पिया के नाम की. म्हणतो शिक्षण शिकवणी तुम्ही हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. शिक्षण शिकवणी तुम्ही हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. शिक्षण शिकवणी तुम्ही हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. शिक्षण शिकवणी तुम्ही हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. हो 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 शिक्षणाची कोणी कोणी हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. शिक्षणाची कोणी कोणी हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. शिक्षणाची कोणी कोणी हो रे बाळा गरिबीला माझ्या तू पाहू नको. अरे गरिबी जरी तुझ्या